मी कोकण बाबासाहेब काळूची नेहे ह्या सगळ्या कुटुंबाला पुढे साथ द्यायची, पुढे सांभाळायचं, पुढे परिवार टिकवायचा आणि पुढच्या परिवाराला पुढची दिशा वाटचाल. आपल्या घरामध्ये चुलता म्हणजे वडील आहेत. हो, वडील भाऊ आहे की नाही. मोठ्या भावाला आपण काय म्हणतो, वडील भाऊ. हा, तुम्ही आता महिला मंडळ खरंच सांगा, मोठा भाऊ जर तुमच्यापेक्षा असेल तर तुम्ही त्याचा मानपान कसा ठेवत्या, माझ्या वडिलांसारखा आहे की नाही. मग मोठा असू नाही तर, पण कधी कधी लहान असेल पण त्याला भावाची पदवी कशी, जर वडील नसतील कोण आहे ते, भाऊ. मग भावानं भावाचं कार्य पार पाडून वडिलांसारखं राहू, बाचे परिवार सगळं सांभाळावा, याच्यासाठी तर माणसाला दुसरं काय करायचे. बरं, किती कमवलं, इंद्र पडले भगत, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा. कुठं काढायचा, दुसऱ्या मोबाईल मध्ये काढा. बाप करी जोडी बोलत असतात. खरं सांगा, मला ज्या गोष्टी कमी होत्या ते मुलासाठी करायचं. कितीतरी कष्ट, कितीतरी. मला साधं घर होतं, मुलांना बंगला बांधून द्यायचा. मला जमीन कमी होती मुलाला, मला विहीर नव्हती मुलांना, सायपण नव्हती, मला नोकरी नव्हती पोराला. कितीतरी सगळं कोण करतो हे सगळं? एक वडील आई करत असेल. आता तुम्हाला खरं सांगा, आई करती. अजून बऱ्याच अशा महिला पाहिल्या मी की मुलाची नोकरी लागायला त्याला 1.5 लाख भरले, मुलीचं लग्न 10-12 लाख रुपये खर्च करून केलं आईनं. पण खरं सांगा, जर तिच्या जीवनात पुरुष नसेल तर तिला एकटीला किती त्रास आहे. आणि हे सगळं करायचं, शेवटी तिला सांभाळत नाहीत लोक. किती वाईट. आमच्याकडे की बाईला पोरग नाही झालं, लेकरूच नाही. मग तिनं काय केलं माहितीये, तिची सख्खी बहीण करून आणली. मग तिला 2 पोरं झाले आणि पोरं मोठे होत गेले. पण ह्या सवतीनं काय केलं माहितीये, जावं आपलं सवत म्हणते ना तिला, इतके पोरं चांगले सांभाळले की सगळा संसार 16 एकर जमीन पार पाडलं सगळं. पोराचे लग्न केले आणि म्हातारीनं कवा माग उचललेले पैसे 7-8 लाख रुपये बँकेचे 10-12 लाख झाले. मग पोराला काय म्हणले, आता तुम्ही सगळेजण मोठे झालात, कर्तव्य झाले, 12 लाख रुपये बँकेचं पत्र आलंय, तेवढे द्या आणि तुम्ही वेगळे राहा. आता काही राहिलं, मी करत झाले. पण हे सगळं पोरायला मान्यच नाही. पोरं म्हणले आम्हाला काय माहिती तो का उचलेल, कशाला उचलेल. आता सवतीचे पोर नाही, बहिणीचेच आहे. पण फरक आहे का बरं का, आईनं तेवढ्या 12 लाखासाठी रात्री राखेल ओतून आत्महत्या केली. आणि त्या कार्ट्यानं त्या 3रा दिवस सावडलं, म्हातारी गंगेला टाकली आणि 10व्याला प्रवचन मग आठवलं. आता काय सांगू मी. आणि वरून चिठ्ठीवर लिहून दिलं चांगलं बोला. आता काय बोला, कावळाची नाव.
आणि ब्राह्मण बी उलटे मी तुझं ते म्हणायचं 15 वाद्या म्हणा. आज जळून मिली म्हातारी, कसं होईल 15 वाद्या म्हणून? म्हातारी जळून मिली आणि आम्हाला बेटीच धरायचं. खरं सांगा तुम्हाला, आज एवढ्या स्त्री आहेत, तुम्ही खरं सांगा तुम्ही किती सहन करतात तुम्हालाच माहित. एवढे आता केस पांढरे झाले, उलटे बिचारे काळे करायला आता. या दिवशी एक बाई भांडत होती, लुटीतो का काय, 15 पुड्या लावल्या तरी हातून पांढरेचे येते. ती दुकानदार मला, आजी तू पुढी काली जा पेट जा, म्हणजे आतून कशी येते काळे येतील. काय लोक लाव काय मराय काळे करायले. अहो मी आयुष्यात हो का मला केस पांढरे होत चालले, मी कधी काळे करणार नाही. कारण मी आयुष्यात आयुष्यात काय पाहिले, आपला चेहरा काळात पाहिला ना. हाय चांगलं तर म्हणून दे, जाऊ दे पांढरं तरी व्हायला. आता बाबा एवढे पांढरे शुभ्र झाले, सगळ्या बाजूला राहिले, काही गाडी पांढरी झाली, वरचे डोकं झालं नाही. आता काही टेन्शन आहे का? आता बाबांनी जर केस काळे केले कसं दिसतील बाबा? काही लोक करायले झाकून ठेवायचं. तरुण पण कुठं झाकत असते का म्हातार पण महाराज? अहो ते तुम्ही कसंही झाका, झाकत असतं. एकदा तुम्ही वयावर झाले मग काय करायचं म्हणून पाया पडतो सगळ्यांना. बाप काय काय करतो हे किती संकट. छत्रपती शहाजीराजे पोराला स्वराचे निर्माण करून दिलं आणि स्वतः चाकरीच केली. चाकरी करत करतच मृत्यू आला, पण स्वराज्यात आले. शहाजीराजांचं मरण स्वराज्यात नाही. नाही नाही, जिकडं चाकरी करीत होते तिकडच गेले. फक्त तिकडून एक नौकर आला आणि त्यानं सांगितलं महाराज साहेब गेले. आऊसाहेबांना सती जायचं ठरवलं. शंभूराजे म्हणले आऊसाहेब सती जाऊ देणार नाही. नातासाठी आजी थांबली म्हणून नातू राहिला, मुलगा राहिला. खरं सांग महिला मंडळ, आता ही नातावर किती प्रेम असते ही कुणाला कळलं? आजीचं प्रेम किती असतं. आता तुम्ही बघा बरं, दिवाळीला नातू आले, तुम्ही किती दिवसांनी पैसे साठवून ठेवले होते? खरं सांगायचं, फक्त दिवाळीला येणार आहे म्हणून पैसे साठवले का नाही? आणि आता काल पैसे दिल्यावर मोकळे झाले का नाही? आज झाला, आता आजचा दिवस, नातू उद्या जाणार. म्हाताऱ्या माणसाला काही नको, पण काय पाहिजे? लुगडं नको देऊ, तू साडी नको आणू सुनबाई, पण नातू आण ना. सुना अशा उलटे मी तुझ्या ना शिकून तिला जवळ कधी दिसत नाही का? जवळ इथून दोन्ही ना गेली मग महागारी येताना आधी जर जवळकेत आली असती तर काय झालं असतं? आणि काय झालंय, पोरगा आपलं नातू आपले, पण वनवाद झाला. मग काय बाया म्हणते ना, लक्ष्मी नाही ती. आता ती कोण आहे? ती होती लक्ष्मी, पण आता कोण आहे? तिचे पाय लागले, घराला भिंती वाढल्या, आणि मला पोरचत बसायची बाळी कुणामुळं? मग ती कोणत्या पायाची आता? तुम्ही कशाला तुम्ही स्वतःला पांढऱ्या पायाची म्हणून घे, काही गरज आहे? याच्यापेक्षा उत्तर आहे का? म्हणावा कोणीतरी एखाद्या सासून, माझी सून आहे ना साक्षात लक्ष्मी, माझी सून आहे ना साक्षात लक्ष्मी, माझी सून आहे ना मुली सारखी आहे. मला मुलगी नाही ना, नसू दे, पण माझी सून कोण आहे? मुलगी आहे. आणि खरं सांगा, आम्ही हे कर्तव्य पार पाडतो म्हणून तुम्हाला सगळ्यांना मला बोलायला वाटलं. सगळ्यात महत्वाचं, मायबाप केवळ काशी सुखी येतो घरात, घडवते सायास जावे वनांतरा, आणि सुखी येतो घरात. कुठं जायची गरज नाही, काशीला नका जाऊ, तीर्थयात्रा करू नका, कुठं जाऊ नका. ज्याला मायबाप जीवन देते ना पंढरपूरला तरी जायची काय गरज आहे? आणि काही बाया उठलं की सप्तसंगीला गेली, प्यायला गेली, सासू घरी उपाशी मारी ती, आणि गुरुवार पूजी ती पुढच्या महिन्यात. गुरुवार घेणे देण्याचे. दिवाळी सासूला भाकर नाही दिली, तिला कधी गोड धोड दिलं नाही, तिला कधी शेवया दिल्या नाही. मी काल परवा दिवशी ती काय असतं दिवाळीत खायचं असतं ते, आम्हाला बोलवलं, म्हणले बाबा या खायला. आम्ही गेलो, 2-4 दिंडीतले चौकदार सगळं खंदन गेलं आमचं दिंडीतलं. आम्ही बसलो जेवाय, जेवण बिवण आमचं आवरलं, आणि मी म्हातारीला शेजारी म्हणलं, आजी जेवलं का? म्हणली भाऊ मी नुसती वासावरच. तुम्ही माया देखत आले, जेवण केलं, निघाला, मला अजून फक्त वास. मला काय मिळालं? मिळालं आपल्याला काही पचत नाही गड्या. ते चौकदार मला म्हणलं सकाळी, मला सदाच घेतली बुवा, म्हातारी जेवली नाही काय होईल तुला?
अरे अन्न पचनच कसं बाबा. त्यांच्या घरातलं आई दैवत आहे, तिला भाकर नाही, तिला कधी गोड दोड नाही, ती इकडं खंदन किती जीव घातलं, काय करायचं त्याला. हे आमरस करी त्या लोक गल्ली जीव घाली त्या सगळी, काय मराय घाली त्या जीव. त्या आमरसामध्ये आजी महत्वाची म्हणून पाया पडतो सगळ्यांना. नेह परिवारातले सगळे नातेसंबंध, त्यांच्या परिवारातले सगळे कुटुंब परिवार सगळा, सगळे आलेले पाहुणे रावळे सगळ्यांना विनंती करतो, देव पाहायचा असेल तर त्याला शिर्डीत गेलं काय नाही तर राहिलं काय. देव माणसात, देव कशात माणसात. तुम्ही एक उत्तर आहे का, देव दुसरीकडे कुठं नाही सगळीकडे आहे, याचा अर्थ याच्यात आहे. हो चालेल, हे शरीर कोणाची आहे, आणि ज्याला माणसात कळत नाही त्याने कुठं शोधा, त्याला सापडणार नाही. त्याने फक्त नुसते गर्क मारायचे. म्हणून जाता जाता पाया पडतो, म्हणून मनी मानू नाही खेदो, संचिता. याचा संचित याचा अर्थ कळलं का, नाथ महाराजांचं संचित चांगलं म्हणून नाथ महाराजांची कीर्ती अमर. संचित याचा अर्थ नाथ महाराजांनी सुरुवातीला जे केलं कमवलं, गाढवाला पाणी पाजलं, ही काय संचित आहे. त्याच्यामुळे कीर्ती काय झाली, ज्ञानोबाच्या देखत रेडा बोलला, ही काय संचित आहे. पण त्याच्यानंतर कीर्ती अमर. छत्रपतींनी एवढे गड किल्ले कमवले, संचित आहे. पण त्याच्यानंतर कीर्ती अफजल खानाला मारलं नसतं तर बाकीच्या लढाई करायची गरज लागली असती. एक अफजल खान नेलं, परत लढाई करायची गरज. काही लोक बघा, त्या सैन्यात असा भास व्हायचा, शिवाजी सगळीकडे दिसतो. कसे दिसतो शिवाजी महाराज सगळीकडे दिसतात. शंभूराजांच्या जीवनामध्ये दिलेर खानाच्या छावणीत लहानपणीच जायची जी वृत्ती होती, जी ती ताकद मिळाली, त्याच्यानंतर त्यांना पुढं औरंगजेबा पुढे गेले काय, आणि स्वराज्यामध्ये पुन्हा पुढे गेले काय, काय गरज आहे. एक तर दिलेर खानाच्या माना ती किती अवघड, मिर्झा राजांच्या तिथे गेले, दिलेर खानाला घाबरत नव्हते शंभूराजे. शंभूराजाला महागारी आणायला बहीण गेली. आता आपल्या बहिणीला कळत नाही त्याला काय करा. महाराज माझा भाऊ छावणीत गेलाय दिलेर खानाच्या, आणि त्याला परत आणायला जी गेली त्या बाईचं नाव आहे रानूबाई. तलवार हातात घेतली, भावाला परत आणायला गेली, अशी बहीण होईल का. आताच्या उलटे मी तुझ्या बहिणीत भाऊजही बोलत नाही, भांडती म्हणून भावाची जमीन वाटून घेते तशा दरिद्रीत. तुमचा भावाचं तुमचं प्रेम आहे, आणि तुम्हाला भाऊजाईमुळे जरी भावाचा राग येत असेल, आता भाऊ बदलला असेल बाबा, काय गरज आहे. आमच्याकडे परवा 50 कोटीची इस्टेट आहे, बाना वाद सुरू झालाय. भाऊ म्हणला हो डोक्यात दगड घालीन तुझ्या आणि खून करीन तुझा. बहीण म्हणजे सही देते, खून बिन नको, सही घे मोकळा होईल, तुला लक लाव. आणि सगळ्या बहीणला विनंती करतो, आज काय झालं माहितीये, तुम्हाला सगळं मिळेल. आज आता रक्षाबंधन आहे ना, आपले भाऊबीज आहे ना, सगळं मिळेल तुम्हाला. आणि मायारात भावा असून तुम्हाला जर भावाला ओवाळायला गेलं नाहीत ना तुम्ही, तुमच्या आखी इस्टेट असू दे, काय करायचं. आणि काय बहिणीने काय केले, दुसराच भाव आलाय मध्ये एक आता नवीन, ही मंडपाला टांगाय पाहिजे ती उलटी. कुठले आणले की गुरु भाऊन मानेल भाऊन,
अरे ह्या भावामुळे वाटलं झालं. सख्या बहिणीला तो भाऊ पाहत नाही आणि चालला इकडं साडी घ्यायला. काल तर एक मला भाऊ म्हणत होता मला 2-4 साड्या घ्याव्या लागतात. म्हणलं गप मार. बहीण किती? एक, मग एकच घ्यायचं. 3 नको घेऊ, दुसरे कशाला घ्यायचे? त्यांचे भाऊ पाहतील ना. तुम्ही उलट लोक आणि काय म्हणतो माहिती, आपले उलट काम झाले. आपले माणसं दुःखी आणि चाललं काम. म्हणून जाता विनंती करतो, चांगलं सांभाळा. मग अशी जावाला विनंती केली, जावा एकत्रच असावं, कोडीनं बोलावा, मस्तपैकी गोड एकमेकीच्या कामाला यावं, सावडीनं का होईना. हो 2 जावा सख्या अशा मार्क्या म्हशीसारखं पाहायचं. एके दिवशी एका जावाला अटॅक आला, तिचं मुंडकच पातेल्यात पडलं. घाण पाणी होतं, भांडे घासायचं, पडलं पातेल्यात. दुसरी जाऊ म्हणले मरू दे. म्हणले आयुष्यभर झाले. म्हणजे मला लय टुकीत होती, मेली तर मरू दे. मग ध्यानात आलं ही जर मेली तर हिचे लेकर सांभाळावं लागतील. म्हणून तिनं केसाला धरली बाजूला काढली आणि जगली. शिर्डीला गेली होती. तिची जाऊ जगल्यावरती डॉक्टर काय म्हणला, तुझी जाऊ जर नसती तर तू जगली. मग काय तिच्या गळ्यात पडायची रडायची, बया बया बया. अरे मोठं प्रेम. जिच्या गळ्यात पडली ती शिंदे गटाची होती. ती म्हणले पहिलंच गळ्यात पडली असती तर 40 कशाला गुवाहाटीला नेले असते. उग कुठाना पहिलंच गळ्यात पडावा का नाही. आता ही पोरायचे लग्न जमान्यात ह्याचं कारण काय माहिती का, ही घरातल्या पिढा आहे. आपलं पोरग चांगलं आहे, सात्विक आहे, पण हे पाहुणे असे उलटे मेंदूचे. पोराच्या बापाला विचारित नाही, चुलत्याला विचार. चुलता असा आडमुठे मेंदूचा आहे. चुलता म्हणतो तुम्हाला दुसरं घर नाही का. मग पाहुणे म्हणते काय पोरात दोष आहे का. काही नाही, संध्याकाळी ताईट असते. पोरग चांगलं आहे हो, पण ताईट चुलता म्हणल्यामुळे पाहुणे येत नाहीत ना. बरं चुलता नाही खास. मग तुम्हाला पोरगी द्यायची ना, काय काळजी करू नका, आपल्या साडूच आहे. चुलत्याला साडूच्या पोराची काळजी जास्त आहे, पण भावाच्या याच्यामुळे साडू काय मध्ये एक साडू बघा. आता हे तुम्ही नसताना कोणी ते इथं बरं आहे. ही साडू जरा कुठं ना करायला जातात. या मंगल करल्याच्या बाहेर 2 चोपदार असतील ना बाबा, हे साडूच आहेत सध्या. हे मधी माणसाला का जाऊ देत नाही माहिती. साडूने असं डोकं लावले, अरे तुझ्या पोरीचं तू पाय. साडू उलटे मेंदूचे. तिथं नाही द्यायची पोरगी, त्याची का तुझी. तो बघा ना तिचा बाप. काय बापायला संवाद झालाय या साडूमुळे. काय कळलं. साडू काय म्हणतो, काय काळजी करू नका मी पाहतो. साडूच्या खटकीतल्या पाहुण्याकडे पोरगी देण्यापेक्षा बाप बघेल ना त्याची पोरगी आहे. हे मध्ये कोणी आता माझ्या साडूची पोरगी माझ्याकडे आली दिवाळीला, सांभाळ बाबा, तुला कुठं द्यायची तिकडे दे, मला काय करायचं. आणि माझी मला माहिती कुठं द्यायची, तू कशाला करतो. मधल्या माणसाने काय केलंय, या पोरीचे 2-3 वर्ष वय वाढत चाललेले करायचे. आणि आता ही पुरीच्या आहेत ना, ह्या पुरीच्या आया थोड्या भागते. मध्ये काय केलंय, पुरीच्या आईनं मला झालं वाटलं माझं काय खरं नाही. मी कसे तरी दिवस काढले, मायाने करू शिकलं पाहिजे. मला द्यायची पण कुणाला, नोकरदाराला. मला असं कोणाला द्यायची नाही, पण नको देऊ बा, तो नोकरदाराला दे. आता आपले पोराने दाड्या राखल्यात, शिवाजी महाराजासारखे दिसतात पोर असे टकाटक. चांगलं तगडा पोरग आहे शेतकऱ्याचा. पण ग्रॅज्युएशन पूर्ण झाले, फक्त आरक्षणामुळे नोकरी नाही लेकरला. एक चांगलं लेकरू मग द्यावा का नाही. नाही पगार नाही, नोकरी नाही, द्यायची नाही. बरं देती कुणाला, हेकणं पोरग असं. तसले हेकण्याला हे दाजी म्हणतात. काय करावं. दिसायला हेकणं, पाहत इकडं बरं काळ इतकं माझ्यापेक्षा काळ. तरी सासू म्हणते बया 70,000 महिने आग लावून द्या 70,000ला. त्याचं खानदान पुढं कसं निघत, ढेकळात पडलं तर ओळखू यायचं नाही. पुन्हा देताना चांगलं बी देता येईल काय. आता हिला वर्ष सरातात काढायची काय आली वेळ. ही शेवट सांगतो म्हणजे बस, तुम्हाला जर शेतकऱ्याच्या पोरला पोरगी द्यायची नसेल तर नका देऊ. आमचं काय मत नाही, नका देऊ. पण आमच्या शेतकऱ्याने पिकवलंय ते तुम्ही खाऊ नका. खाते माराय. आमच्या शेतकऱ्याचे सोयाबीनचं तेल तुम्ही खाद्या, आमच्या करडीचं तेल तुम्ही खाद्या, मग तिकडे तुम्ही इंडोसल्फन प्या. आता काल एवढे पदार्थ तळले, कोणी पिकवलंय तेल. शेतकऱ्याला त्याच खायचं आणि त्याचीच परत निंदा करायची नाही शेतकऱ्याला. पण तुम्ही द्या नोकरदारला. ते हेकणं चकणं कसले पोरं आणि देते मला. तुम्हाला माहिती का, पुण्यातून मुंबईतून दर दिवसाला 2 अँब्युलन्स माघारी येतात. ऍक्सिडेंट झाला, घटस्फोट घेतला, जाळून मारलं,
पुडकीचा दावा लावला. किती पुरीची पुडकीची दावा लावली, किती लेकर येतात एवढे शिकलेले पुरी येतात. हे सगळं झालं 80,000 रुपये पुरीला महिना, एक पोरग झालंय आणि नवऱ्याने दिलं टाकून. मग बाया म्हणते काय नाही मी लेकरू सांभाळीन, काय काळजी करू. याच्यापेक्षा उत्तर आहे का? शेतकऱ्यात जिवाळा आहे, नातेसंबंध बघून आपल्या माणसं काय करणार, उलटच काम करेन लोक म्हणून पाया पडतो, सगळ्यांना विनंती करतो दुसऱ्याचं कल्याण व्हावं तुमची भावना असावी. जाता जाता जुन्या माणसाला सांभाळा. आजी त्यांना सगळ्यांना सांगतो जरा दिंडीत वारीत जा, जरा घर मोकळे सोडा, उगच मन गुतवू नका. इथं काय राहिलं तिथं काय कुल्प विल्प लावू नका बरं कुणाला. आता कशाचे राहिलेत भाऊ कुल्प, काय आता एक करा, जरा दिंड्या वाऱ्या करा, तीर्थयात्रेला जा, इष्टी फुकट आहे, साहेबांनी फुकट केली, फक्त जाताना दरवाज्यातून जात जा इष्टी. खिडकीतून चढायला आजी खिडकीतून चढली म्हातारी गुतली होती, बरी निघली. उगा कुठं झालाय, पाया पडतो सगळ्यांना विनंती करतो. एवढं एक माझं वैयक्तिक मत आहे का. आणि म्हाताऱ्या माणसाला जरा घरात विचारत जा चालले कुठे येईल कुठे. मी माझ्या वडिलांना सांगितलं, आता आमच्या ड्रायव्हरला सगळेच काय म्हणलं मी, दादाला आता तीर्थयात्रा करू द्या, त्यांना शेती करू द्यायची नाही. त्यांना जरी शेती करायची लक्ष द्या, तुम्ही बघा, पण तुम्ही तीर्थयात्रा करून घ्या, फिरा कुठे फिरायचं. तुम्हाला एसटी फुकट झाली आणि तुमचं डोकं आणि काय झालं माहिती, हे अटॅक बिटॅक येलेत का नाही आणि पॅरलेस जी यायला नाही म्हाताऱ्या माणसाला, कशामुळे टेन्शन हो. आणि टेन्शन बिन्शन नसू द्या, सिरच चॉकअप होत नाही, असं फ्रेंडली राहायचं. म्हातारा म्हणलं मला बोंबीला आवडते, आणून द्यायची. काय बाबा तू पण तू कुठं नको, पुन्हा पिंड पिंड पण आयुष्यभर माळकरी असणारी माणसं कधी कधी शेवटला काय मागत्या म्हणते का नाही. हो, आणि आयुष्यभर माळ नाही घालू द्या, दणदण खाऊ द्या, शेवटला माळकरी होत्या टका टक्का. उलट त्यांच बरोबर, म्हणजे आयुष्यभर बिगर माळीचं राहिलं आणि एकादशीला मेलं ती, आणि माळकरी आमुष्या दिवशी मेलं. त्याचं काय मरण बिरण कुणाला कसं येईल काय सांगता येत नाही. म्हणून मागणं मागतो जरा अतृप्त राहू नका आणि माणसं जपा. या माणसाला तीर्थयात्रेला पाठवा. फक्त तुम्ही जाताना सांग जा घरी मी इकडे चाललोय बाबा. त्या चालण्याचं म्हातारं गेलं कोणी सांगितलंच नाही कोणाला, त्यानं कुठं चाललंय. 1.5 महिना म्हातारं घरी आलं नाही. म्हातारीने कुंकू लावायचं बंद केलं. तिचं जावा म्हणल्या, गेलं का हाय बाई, बिगर कुकाची म्हातारी फिरायची गावा, टिकली नाही कुंकू नाही. एके दिवशी तिची पोरगी आली, म्हणजे आई काय झालं तुझ्या टिकलीला कुंकूला. ती म्हणली तुझा बाप गेला. ते म्हणली मला सांगितलं नाही गेला कसा. ती म्हणली तसं नाही ग, आलंच नाही, मग गेलं का आहे. आता असं बोलल्यावर मग पोरगी म्हणली थांबा थोडं. तिने गेली केस केली, पोलीस केस. ती म्हणली मा बाप सापडल्याशिवाय पोरायला सोडायचं नाही. पोलिसांनी एके दिवशी तगादा आला. पोरं म्हणले हो बाप मग गेलं आलं नाही काय नाही. पोरीलाही नाही ताप आणि पोलिसाला ताप. पोलिसांना आपलं 2-3 आमदारला फोन केला, म्हणजे मा बाप सापडला पाहिजे, नाही तर पाहते यांना गुंठा खाऊ देत. पोरायला वाटला तर गुंठा गेला. मग पोराय देखत गुंठा चालला. म्हणून पोरायनं काय केलं, पोलिसांना सांगितलं इकडे 5-50 जातील, इकडे एखादा एकर जाईल, त्याच्यापेक्षा तुम्हाला 50 घ्या. पण काहीतरी पोलिसांना म्हातारच सापडलं. संभ्र दिलं एक दिवस. पोलिसांनी गटुडं बांधून 2.5 वर्षात दिलं. म्हणले तुमचा बाप सापडला. आता हे कार्टेनं मुंडकं बिंडकं उघडून बघावं नाही. आणलं तसं म्हातारं जाळलं, सावडलं बिवडलं. म्हाताऱ्याच्या दाव्याला मला प्रवचन दिलं, मला 15,000 दिले. कावळाही आला आणि म्हातारा आमुष्या दिवशी घरी आले. हे सत्य आलोय घरी. आता घरी म्हातारा दुपारी आल्यावर म्हातारीनं पाहिल्यावर म्हातारीनं जगल. तिला वाटायचं भूत. ती राम 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 करायची. म्हातारा काय करायची. आता ती घरी आला, मी जीवन जाईल राम राम का करते. त्या दिवशी मी टीव्ही पुढे बसलो होतो जेवायला, ती म्हातारा मला टीव्हीला दिसले. मी मंडळीला म्हणलं मी आता 10वा केला आणि हे जिवंत. ती म्हणजे तुम्ही 10व्याला पिऊन गेलते का. 10वा जर केलाय तर तुम्ही जिवंत म्हातारा 10वा. आम्ही खरंच केलं. मी लावावर फोन, मी फोन लावला तर ते बाबानच उचलला फोन. हे मला म्हणलं खडके महाराज आहे का. मी हा तू आहे का. काय डोकं लाव, मला ताप झाला. तू म्हातारा म्हणला माझ्या मुलावर उठला का तू. अरे मा इथून 15,000 घेऊन गेला. वा 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 म्हणला, तू सगळं गावाला बुंदी खाल्ली, तुम्हाला काही कळत का. आणि म्हातारा थांबलो तर थांबलं. मला म्हणलं कावळा आलता का. कावळ्यानं तर महाप्रवचन बंद केले बाबा. तो म्हणला कावळा का आजी दादाच्या गटाचा होता काय ना बाबा. मारायला काय डोकं लाव.
इथून पुढे मागणं मागतो थोडं तरी आपल्या माणसाला जपावं का काय. माणसं म्हणते मी आयुष्यभर माळ करी, काय माणसं म्हणते बा आम्ही लई ते नाही का. आता मग पाहुण्याचं आपलं बोलणं झालं तुम्ही परत अहिल्यादेवी होळकर आपल्या जिल्ह्यातले ते तुम्हाला जिल्हा हेच आहे ना, नगरच आहे ना, नगर जिल्हा आहे. हा नगर जिल्ह्यातले त्या अहिल्यादेवी होळकर मालवा साम्राज्याची महाराणी होती. त्यांच्या चिरंजीवाचं नाव आहे मालोजीराव मालेराव. आणि महाराज ती स्त्री एके दिवशी चिंतन शिबिरामध्ये चिंतन म्हणून देवाची उपासना करत असताना देवाची पूजा झाल्यावर त्यांना एक चिंतन मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये लोकांच्या हितासाठी म्हणजे राष्ट्राच्या राणीनं लोकांच्या हितासाठी काहीतरी मागायचं आणि तिथं मागितलं की लोकांना मिळायचं ही भास होता. म्हणून मुलगा आणि स्वतः राणी त्या चिंतन मंदिरात गेल्या, चिंतन करायला बसल्या. पण त्यांचाच नंदावा कळतो ना, नंदेचा नवरा तो गणोजीराव नावाचा सरदार होता. महाराज घरातली माणसं तरी किती वाईट असावं म्हणून कधी जावायला एक दिवस आपल्या घरी ठेवायचा नाही. त्याची त्याला त्याचा संसार करून द्यायचा, जावायच्या ह्याच्यातले हस्तक्षेप करायचा. इवाई लई दिवस जावाय कानाला कान लावायले तिकडे. इवाई याही कळत का नाही, याची सुद्धा संबंध आपला व्यवस्थितच ठेवायचा. लई त्याला आपलं माहित नसावं ना आपलं त्याला. या मल्हारराव होळकरांना हे कळलं नाही, एवढा मोठा माणूस असून सरदार ज्यांचं बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये सगळं चालायचं, ज्यांना एवढ्या मोठ्या लढाया केल्या, दिल्लीपर्यंत गेले, ते सगळं केलं आणि त्यांना फक्त इवाईन जावाई कळलं नाही. त्यांना पत्नी होते 4. पत्नी सुद्धा स्वार्थी असते. महाराज स्वतःचा पोरगा ज्या नवऱ्यानं मारलाय, स्वतःचा पोरगा ज्या जावाईनं मारलाय, ती जावाई घरात घ्यावा. पण पत्नीची इच्छा आहे माझा जावाई या घरात. पण उत्तर आहे का, ही दोघही आई आणि मुलगा चिंतन करत असताना ह्यांना तिकडून अग्नी लावला, कोळशे लावले, धूर केला, बाहेरून दरवाजा लावला, आतमध्ये दोघं मायलेकर कोंडून टाकले. मालवा साम्राज्याची महाराणी. पण कधी सगळ्याला विनंती करतो, तुमची दिशा ठरली पण कधी सांगायची नाही. तुम्हाला आज कुठं जायचंय, कधी बोबाटा नाही. काल कुठं होता, बोबाटा नाही. आज कुठं काय करणार आहे, बोबाटा नाही. कुणाशी सुद्धा बोलायचं नाही जास्त. आणि लई बोलत बसला त्याचा उद्रेक जास्त आहे. उद्या काय करायचंय आज सांगायचं नाही. काल काय होतं सांगायचं नाही. काल काय झालंय काय माहित नाही. उद्या काय करायचं नवीन. आणि कधी जास्त काही नका, पण उद्या एवढं तरी करा. आपल्या पोराला उद्या पाहुणे येणार आहेत, त्या गावचे येणार आहेत, ही तरी सांगू नका. नाही तर लोक तुमच्या अगोदर तिथं जाऊन पोहोचायले आणि ते सगळं खेळ मोडायले. म्हणून जाता जाता विनंती करतो, त्या दोन्ही मायलेकरांना त्या शिबिरातून फक्त त्या चिंतन मंदिरातून बाहेर का निघता आलं, केवळ फक्त त्यांच्या प्रयत्नातून. त्यांना कुणी सुद्धा सोडवलं. बाहेरून दरवाजे लावले होते, आतून त्या मुलाला ताकदीने कडी न उघडता दरवाजा मोडायचा प्रयत्न केला, न मोडता साखळी लावली ओढायचा प्रयत्न केला. त्यावेळेस आईनं मुलानं ती दरवाजा उघडला. म्हणून अहिल्यादेवी होळकर आणि मालोजी राव वाचले. याचा अर्थ असा आहे, जाता जाता विनंती करतो, इथून पुढे एक करा, आपले माणसं जपा, आपल्या माणसाचा चांगला सांभाळ करा. आपलेच माणसं मोठे आहेत आणि आपल्याच माणसाला मोठं करण्याचा प्रयत्न करा. आपले माणसं आपला जेव्हा आपल्याला बरं वाटलं, वस्तीवर यायला रोड आहे, तुमच्याकडे ही चांगली श्रीमंती, विचार श्रीमंती, रोड आहेत, वस्तीला शिवार रस्ता आहे. आणि काही नका करू, दिंडीला पंगत नाही घातली तरी चालेल, पण भावाला रस्ता द्या. हे दिंडीला पंगत घातली, भावाला रस्ता नाही दिला ना, लोक निंदा होतात. भावाला रस्ता द्या, तसा नका देऊ तर गुंठेवारी मोजून द्या. आज पैसे नाही घडले तर उद्या घ्या, पण एक ध्यानात ठेवा, आपल्या भावाला रस्ता द्यायचा नाही आणि सप्त्याला पंगत घातली, काय घालायची मरायला पंगत. गाव काय उपाशी का, गाव तुझ्या पंक्तीत प्रसाद म्हणून खाईल, उद्या खेकडं खाईल. काय करायचं. काही लोक म्हणतात नाही नाही नाही, याच्यापेक्षा उत्तर आहे का, आपली आपण करा सोडवण संसार बंधन. या परिवारामधले दोन्ही कुटुंब, हो बाबासाहेबजी ने, त्यांचे कैलासवासी बंधुरावजी शिवाजीरावजी ने, त्यांच्या घरातले कुटुंबातले सगळेच चिरंजीव आहेत. त्यांच्या बाबासाहेबांच्या पत्नी, मला वाटतं सुनंदाताई त्यांच्या पत्नी, हा परिवार इकडला. गणेशरावजी नातू, सुनीलरावजी नातू, त्यांची कन्या कैलासवासी मंगलताई गंगाधरजी दरेकर. तिकडे पलीकडे अनिताताई आहेत, ज्या गंगा वगैरे ते, त्यांच्या सुनबाई आहेत बाबांच्या, आणि नातू आहे धनंजयजी शिवाजीने, महेंद्र शिवाजीने, आणि त्यांच्या
कन्ये शकुंतला भाऊसाहेबजी, हा सगळा परिवार, पुतणे नातू सगळा परिवार, मी तर सगळं सांगतो तुम्हाला. माणसाने भावकी नातेसंबंध हे जपलेच पाहिजे. आणि शेवटी कोण कामाला येणार आहे? आता मी समज मला, आम्हाला भावकीत विरोधच नाही. माझ्या वडिलापर्यंत आला, भावापर्यंत, आपण आपल्याकडे नाही, आपण तर कुठे जात असतो काही नाही. आपली चुलती आपल्याला बोलत नव्हती पहिल्या काळात, आता बोलत. कशी बोलत ती सांगा जरा. मी एके दिवशी शेतात गेलो, आमची चुलती शेळ्या झाली. मी आपल्या आईला बोलत बोलत गेलो आणि बसलो लिंबाखाली. चुलती मागून आली, मला ज्ञात होतं, पण म्हणलं आता काय करावं. आई म्हणजे तू जेवला का? मी म्हणलं खायचं होतं, पण काकूच शेळ्या घेऊन शेतात आल्यात, कुणाकडे खाऊ? काकू म्हणली जरी शेळ्या घेऊन आले तरी मी पदरात भाकर आणली, खाय भाऊ इथंच. काकूच्या पदरातली भाकर खाल्ली बसून काकूच्या मनात काय गेला? राग गेला, द्वेष गेला. म्हणून बागलं मागतो, कुणाच्या नावानं कुणाची जमीन असली तरी देऊन टाका. काही कुणाच्या जमिनी मडेवर घ्यायचं नाही. माणसं म्हणतात माझ्या नावानं लागली मी का देईन, आणि माझा असा बांध आणि माझा तसा बांध. काही नाही महाराज, आमच्या आजोबा एक चुलत आजोबा गेले आता बापू म्हणून, त्यांना जमीन मला 14 गुंठे लागलेली परत दिली. मी दर महिन्याला गेल्यावर बापूला 500 रुपये द्यायचे आणि बापू कोंबड खायचे. आता गेले बापू. माझे वडील मला म्हणले कीर्तनाच्या पैसे कोंबड्याला कसं काय? म्हणून तिकडे खेकडं खाऊया, पण आपण सांगितलंय ना, आपण संकल्प केला बापू तुम्हाला मी आयुष्यभर सांभाळेल. म्हणून जाता जाता विनंती करतो, उपकारातून उतराय व्हायचा प्रयत्न करा. माणसं जपा बरं का महिला मंडळ. लय अंगर किन चतुर तीन दरीत बसू नये. आता आज जायचं असेल ना तुम्हाला, आज माहेरला, पण आज मुक्कामाला कोण कोण राहणार आहे? बोटवर करा. आता 2-3 आल्या, 2 जणी आल्यात. आता त्या आल्यात पाहुण्या म्हणलं थोडं चालू येतो, नाही तर जर बंद केलं तर ते म्हणतात बया आम्ही बसलो मेल्यानं बंद केलं. नको असं वयाला ते उशिरा आल्यात म्हणून. आता मी उशिरा काम सुरू केलं माहिती का? आज जरा भाऊबीज आहे. आज कोण कोण मुक्कामाला जाणार आहे? बोटवर करा बरं. मुक्कामाला भावाच्या इथं अवघड 1 2 3 4 5 तिला वाटलं हात वर केलाय कोणतरी. आज उत्तर आहे का? आज फोन करा. आता कीर्तन झाले भाऊजाईला, वहिनी आम्ही मुक्कामाला येणार आहे तुमच्याकडे. मग तुम्ही काय करा, तुम्ही पण तिकडे काय करा, मुक्कामाला जा. तुम्ही काही माघारी येऊ. आज घर मोकळं ठेवा. आम्हाला जरा गप्पा मारू द्या. आईला मला गप्पा मारू द्या. माझा भाऊ माझ्यापाशी बसू द्या. आम्ही जरा गप्पा मारू. रात्रभर आम्ही तुमचं धुणं धुवू. तुम्ही तुमच्या भाऊजाईचं धुवा. आजचा दिवस म्हणजे धुणं धुवायचंच आहे, दुसरं काय. आता इथं आल्या तरी धुणं धुतात, बाकीचा काही हिशोब आहे. महाराज हे सत्य, आजचा दिवस मोकळा पाहिजे. म्हणून आज भावाच्या घरी खरंच मुक्कामाला राहावं. नसन भाऊ, भाऊच भावाच्या इथं, चुलत भावाच्या इथं. भाऊ नसल, चुलत भाऊ नसल, मावस भाऊ नसल, आमच्या घरी चला. लय विचार अवघड आहे. आजी नटावाली आहे, कोणाला तरी का व्हायला, पण ही डोळे देखत बर का. लेकीला द्या, नातीला द्या. एक आहे ना, आहे ना, नाही मग मला द्या. मी बी नातूच आहे ना तुमचं, त्याला काय. पण एक उत्तर आहे का, हे सोनं बिन धन जे आपले सोनं असतं का नाही, हे धन पुढं भांडण लागेल. पोराशी भांडण लावतात आणि लोक ह्याच्यावरच टपलेत. लोकांना दुसरं काही नकोय. म्हातारी तिकडे चुलीत जाऊ जा, पण तिचे दागिने महत्वाचे. हे म्हणजे आपल्याकडे द्यायचं महाराज, मोकळं व्हायचं. आम्ही नाही महाराज काही ठेवणार. जाता जाता आम्ही ना सगळं मोकळं करून जाणार. मी वकीलही बघितलेत. ह्याला फक्त सगळ्या वकिलाला देऊन टाकायचं वकीलपत्र, ही ह्याला देऊन टाकायचं, मोकळं व्हायचं. उद्या कुठाने नको. उद्या कसे आहेत हे लोक सगळे आपल्या जवळ राहून गिदडासारखं टोचतात आणि तुमच्या मरणाची वाट पाहतात. हे कवा भरतय आणि मेलं की पुन्हा चालू झालं. हे सगळं जगच असे. तुमचं काय माझं काय. औरंगजेबाला स्वतःच पोरग म्हणत होतं, ही कवा सैन्य म्हणत होतं, कवा मरत आहे. आणि आमच्या राजांना लोक आता गाडीवर नाव टाकतात, राज परत या, राज परत या म्हणतात. आणि त्यांची सुनई म्हणायची, मुलगाही म्हणायचा, हा मरावा म्हणत होते का नव्हते. म्हणून शंभूराजाची दुस्ती केली होती. कशासाठी केली होती ना. आणि म्हणून मागतो, सगळ्यांना विनंती करतो, प्रार्थना करतो, जरा गळ्यात माळ घाला, कपड्याला गंध लावा. आजचं जेवण जेवा. खाणार आहेत ना सगळे? मी बी खाणार आहे.
काय नको इथे येतेच आपल्याला वर्ष श्राद्धात चालत नाही. तुला जत्रच बरं चालत धाब्यावर खातो जत्रच खातो नाही तर काय झालं आमच्या ती भजनी बी नाही खोडी येत काही. हो त्या दिवशी 2-4 जण होते श्राद्ध झालं मिळालं जेवण आपल्याला चालत नाही त्याला मग जा. गाडीवर बसल्यावर फोन केलाय बाबा पाकिट आणि त्यांच्याच घरचं आहे ना ती. तुला पाकिट घेऊन 500 रुपयाचं पेट्रोल टाकतो गाडी काय उड्या हलती का श्राद्धाचं म्हणून. हे सिस्टीम वाला लेकरू आयुष्यभर एवढं आपण वाचले श्राद्ध काय बिघडलं का आपल्या सिस्टीम मध्ये काय मंडप हेच मंडप लग्नाला असतो आणि हेच मंडप वर्ष श्राद्धाला असतो दहाव्याला असतो. मंडपात काही फरक आहे काही उग लोक मला सुद्धा विचारतात बाबा तुम्हाला चालत का मग काय खाऊ चालत का म्हणजे. आमच्या दिंडीत काही खात नव्हते. पैठणची दिंडी असते आमची यांच्याकडे नसते शिंदे साहेबाकडे पिंपूरला. यांच्या दिंडीत का त्यांच्याकडे गेल्यावर दिंडी तशीच पैठणला गेली. वाटत मला एखादा फोन आला आमच्याकडे सुधाक पडले तुम्ही काही दिंडी आणू आणि म्हणलं तुमच्या घरातलं का बाहेरचं म्हणले भाव घेतले आणि म्हणलं सांगा लोकायला करा स्वयंपाक म्हणा. आता बोले लोक खातील का म्हणलं सांगूच नका उलट हरिपाठ होईल तुमच्या घरात. हरिपाठ झाला तर कोण जेवले लोक महाराज निम्मी पंगत झाल्यावर एक म्हातारी आमच्या दिंडीत 2-4 म्हाताऱ्या खुडीची येतात. एक म्हातारी गेली म्हणजे तुझ्या कपडाला कुंकू का नाही का बाई ती म्हणजे आम्हाला सुताक पडले गप्प बसावं का नाही हे डंगराला आली बाहेर सगळ्या पंक्तीत फिरायची सुताक पडले घरी दिंडी आणली. निम्मे उठले नाही खाणार आम्ही. आता काही ना खाल्लं काही नाही खाल्लं पण जे खात नव्हते ते म्हणलं आता इलाज नाही. मला त्या ज्यांच्या भावकीतलं मेलं त्याचं 10 मला दिलं त्यांना प्रवचन ऐकलं ते म्हणले या बाबा दहाव्याला त्या दिवशी पैशाचं कसं करायचं म्हणलं त्या पाकिटात देण्यापेक्षा तुम्ही बुंदी द्या उरलेली. मी केलं पैठणला घेऊन बुंदी यांची 2 जाळ्या उरलेली. जे खात नव्हते त्यांच्या पंक्तीत वाढली कालच कीर्तन झाल्यावर दणकून हाणली हो. त्याच्यातलं एक मला म्हणायचं रात्री किल नाही बुंदीनं आणली कुठून म्हणलं कालच्या दहाव्याची होती उरलेली. आता मग काय मिळणं नसं लागत तर ते आमची परत आता हाणली काय देतील परत ते म्हणजे उद्या सकाळी पाहू. याचं उत्तर कळलं का गळ्यात मालगाडा कपडा लागत लावा मन निर्मळ ठेवा. हे बघा मी वरून जरी सावळा असेल आता देव पांडुरंग वरून सावळा देवाची नजर सरळ का वाकडी देवाची नजर सरळ देव सावळा आतून सावळा का वरून सावळा पण आतून तुम्ही वरून गोरे पण आतून देवाची नजर सरळ पण सरळ कशी सरळ पाहते त्याला समचिर्ण दृष्टी देव सरळ पण नजर देवाची सरळ पण भक्ताची नजर जे भक्त जाते ते असं पाहते. आपली नजर वाकडी देवाची नाही म्हणून देव समचिर्ण दृष्टी विठेवरी साजरी देवाकडे गेल्यावर भाव ठेवा श्रद्धा ठेवा आणि जाता विनंती करतो ने परिवाराला. आता खरं तर ह्या घरातले 2 पुरुष गेले ते एक घरात आता 2ही मुलं आहेत पण ह्या सगळ्या परिवाराला ह्या कुटुंबामध्ये सावरण्याची शक्ती म्हणून आज त्यांचे आता जे मला वाटतं शिवाजीरावचे त्यांचे जी येईच ना एकच लग्न झाले का दोघांचे झाले दुसरे कुठले अंधेरवाडीचे. ही याई म्हणजे कोण असते माहिती हे असं म्हणत जाऊन ह्याला आता आमच्याकडे त्याला युवाई म्हणते. हे कोण आहेत माहितीये का लगेच बंद करतो. हे कोण आहेत माहितीये का दशरथ राजांना गेल्यावर दशरथ राजाच्या घरी 4 भावंडांचे भांडण चालू झालं. कशाचं मी गादीवर बसणार नाही मी गादीवर बसणार मला गादीवर बसायचं नाही मी वनवासाला जाणार आहे आणि मी गादी बसणारच नाही मी बाहेर राहणार आहे. या भरताचं रामाचं जी वाद चालू होता का ही मिटवायला जनकपुरीहून जनक राजा आलत म्हणून कधी बी इवायाचं काम म्हणजे जनकाचं काम आहे. जनकाच्या नगरीमध्ये जनक असा होता की अयोध्येतलं पाणी सुद्धा पेत नव्हता. जनकानं अविदेतलं पाणी पिलं नाही तर आजही जनकपुरीचे जर अविदेत साधू आले तर तिथलं पाणी सुद्धा पेत नाहीत. येताना तिकून पाणी घेऊन येतात. त्यांना विचारलं पाणी तिकून का आणलं आमच्याकडली मुलगी इथं दिली आम्हाला मुलीच्या घरी खायचं पण ते काम ह्या युवयाचं काम आहे याचं काम आहे म्हणून जनकाचं काम तुम्ही करत आहात. तुमच्या कुटुंबामध्ये दशरथ राजा होते ते गेले जाताना त्यांना तुम्हाला हे काम दिलं त्याच कामातून तुम्ही कामातून काय द्यावे त्याशी भावी उतराही टीव्ही तो हा पाही चांगले विचार देणं सगळ्यात महत्वाचं काम आहे. गळ्यात माळगाला कपाळाला गंध लावा. धन्यवाद. जय हरी ज्ञानेश्वर.